जय आदिशक्ती सर्वांना. आदेश. मी राधा दत्तात्रय जंगले तुम्हा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये. चला तर आजचं विषयचं नाव ऐकूनच तुम्ही व्हिडिओमध्ये आलेला असाल आणि साहजिक आहे, रोजच्या प्रमाणे हा प्रश्न सर्वांनाच पडतो किंवा ज्यांना हा प्रॉब्लेम येतो त्यांना हा प्रश्न पडतो. तर विषय असा आहे बघा, भक्ती करत असताना किंवा पूजा करत असताना किंवा रोजच्या जीवनामध्ये आपल्याला कधी कधी भक्तीशी रिलेटेड म्हणजे पूजा साधना अर्चना जप ध्यान काय जे असेल तर ह्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला वेळच मिळत नाही. खूप असं कामाचा व्याप असतो, खूप कधी कधी अडीअडचणी येतात आणि मग ह्याच्यामध्ये थोडासा गॅप पडत चालतो आणि आपल्याला वेळ पाहिजे तो वेळ मिळत नाही किंवा रोज करण्यात येत नाही. तर मग अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, काही भक्तांच्या किंवा काही सेवकांना परमेश्वराच्या सेवकांना असं वाटत राहतं की जर आपण देवाची पूजा रोज केली नाही किंवा आपल्याकडनं भक्ती होत नाही, योग्य तो वेळ देवाला दिला जात नाही, साधना होत नाही, जप नाही होत, तर मग अशाने आपल्यावरती देवाची अवकृपा होईल का, किंवा मग आपल्याकडं जे त्यांचा कृपा आशीर्वाद आहे, जी काही शक्ती आहे, ठीक आहे, तर ही लुप्त होईल का, म्हणजे जाईल का आपल्याकडनं निघून. तर साहजिक आहे असा प्रश्न पडणं. तर आपण ह्या शंकाचं निरसन आज करूया. बघा, जर समजा आपण काही कामानिमित्त गावी गेलोय किंवा घरात काही अडीअडचणी आल्या, काही प्रॉब्लेम्स आले, तर नाही होत आपल्याला जाणं किंवा कामाचं शेड्यूल जर आपला जरा जास्त बिझी असेल, कधी कधी उशिरा जातो तर कधी कधी लवकर जावं लागते, संध्याकाळी उशीर होतोय, तर अशा वेळेसही आपल्याला देवपूजा करायला मिळत नाही, नामस्मरण करायला मिळत नाही, आपण थकलेलो असतो, खूप काही वेगवेगळ्या अडचणी आपल्या आयुष्यात असतात आणि त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींना अजिबात वेळ देता येत नाही कधी कधी. तर मला सांगा, विश्व किती मोठं आहे, ही सृष्टी किती मोठी आहे, चराचरामध्ये अनंत सारे असे जीवजंतू आहेत, खूप म्हणजे आपण सांगू शकत नाही ह्या विश्वाची किती मोठी व्याप्ती आहे हे आपण सांगू शकत नाही. आणि ही 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 जी सृष्टी आहे किंवा हे जे जीवजंतू आहेत, हे असूनही आकाश भूलोक पाताळलोक ह्या ज्या लोक आहेत याच्यावरही सत्ता किंवा याच्यावरही कृपा किंवा लक्ष त्या ब्रह्मांड नायकाचं असतं, त्या विश्वराचं असतं, त्या परमेश्वराचं असतं. मला सांगा, या जगात या सृष्टीत आपण एकमेव आहोत का की आपल्या भक्तीचा फरक त्या परमेश्वराला पडेल. अगदी सुईच्या टोका इतकंही आपलं अस्तित्व नाही या सृष्टीमध्ये. खूप असं छोट्या जीवजंतू इतकं आपलं अस्तित्व आहे असं म्हणता येईल. आणि एवढे छोट्याशा अस्तित्वाने जर त्या परमेश्वराच्या त्या मूर्तीला आंघोळ नाही घातली किंवा पूजा नाही केली तर त्या परमेश्वराला फरक पडेल का काही? नाही ना. नक्कीच. मला सांगा, भक्ती किंवा पूजा अर्चना सेवा का करत असतो आपण? त्याचं कारण असं आहे की अनन्यसाधारण ह्या विश्वामध्ये असलेल्या जीवजंतू आणि ह्या सगळ्यांकरती ह्या परमेश्वराचं लक्ष असतं. कुणाला काय नाही तर कुणाला काही नाही, प्रत्येक जीवाची तो रक्षा करत असतो, प्रत्येकाकडे त्याची कृपा असते, नजर असते. तर मला सांगा, आपणही या सृष्टीत आहोत आणि आपण भक्ती करून त्या परमात्म्याला आठवण करून द्यायची असते की मी ही या जीवजंतूंमध्ये या सृष्टीमध्ये असा एक जीव आहे की जो तुझा सेवा करतोय, तुझं नामस्मरण करतोय, तुझं चिंतन करतोय. आणि हे सगळं करत असताना तुझी कृपा आशीर्वाद, तुझं लक्ष माझ्यावर असावं, तुझ्या कृपेचा मीही भागीदार व्हावा या जीवामध्ये, म्हणजे या पृथ्वी तलावरती मी पण असा एक जीव आहे की जो मी तुझी भक्ती करतोय, अशी जाण त्या परमेश्वराला आपण करून द्यायची असते. किंवा ते व्हायब्रेशन, ते भक्तीचे व्हायब्रेशन आपण त्याच्यापर्यंत पाठवायचे आहेत की मीही आहे, माझ्याकडेही तू लक्ष असू दे आणि तुझी कृपा माझ्यावरही होऊ दे. ठीक आहे. आणि ही सुवर्ण संधी फक्त आणि फक्त मनुष्य योनीला मिळालेली आहे. आणि मग मला सांगा, हे करत असताना जर
एखाद दिवशी तुमच्याकडनं नाही देवपूजा झाली, नाही ध्यानाला बसता आलं, नाही जप झाला, तर तो ईश्वर तुम्हाला शिक्षा करेल का? अगदीच काठी घेऊन तर तुम्हाला म्हणणार नाही की आज तुझ्याकडनं हे चुकलेलं आहे आणि तुला ह्याचं फळ देणार नाही, की चल तू माझ्या भक्तीच्या पात्रतेचा नाहीस. काय संबंध येतोय? काही संबंध येत नाही. नाही काही गोष्टी झाल्या ना तर एकदा दिवसातनं किंवा ह्या मनामध्ये, ह्या हृदयामध्ये त्याची जाण ठेवा. जो विसरला जातो किंवा जो लक्षात नाही राहत तो देव नाही आणि ती भक्तीही नाही. ठीक आहे ना? तन मन ध्यान आणि कोणत्याही अवस्थेत तुम्ही त्याला विसरता कामा नाही. कळतंय? आणि ही खरी भक्ती असते. तुम्ही देवपूजाच नाही केली, तुम्ही हरिपाठच नाही वाचला, तुम्ही मनाचे श्लोकच नाहीत म्हणला, तुम्ही संध्याकाळी शुभंकरोतीच नाही म्हणली किंवा तुमच्याकडनं जप ध्यान साधनाच नाही झाली, तर तुम्ही भक्त नाही किंवा तुमच्यावरती त्याची अवकृपा होईल किंवा देव तुमच्यावर कोपेल किंवा त्याची तुमच्यावर असलेली कृपा किंवा जी शक्ती तुमच्याकडे त्याची आहे तर ती नष्ट होणार नाही किंवा लयाला जाणार नाही. भक्तीचं सामर्थ्य हे खूप मोठं आहे. ध्यानी मनी अक्षरशः जेवण करत असताना जरी हे विठ्ठला, हे शिवा, हे आदिशक्ती असं जरी म्हणाला तरी नैवेद्य त्याच्यावरती जातो. ठीक आहे? एखाद्या तीर्थक्षेत्री नाही जायला मिळालं तर हरकत नाही. जिथं उभे आहात तिथं त्याला बोलवण्याचं सामर्थ्य ठेवा की, किंवा आपण काही नाही केलं तर आपल्यावर तो चिडेल, रुसेल. आपण आता यात्रेलाच नाही गेलोय तर ह्या वर्षी आपल्यावरती भगवंत कृपेल. ह्या महिन्यात तिच्या सवासणी घालावं लागतात तर तिची आपल्यावर अवकृपा होईल. बाहेर निघा. ह्या सगळ्या मूर्खपणाची लक्षणं आहेत. भगवंत कधी कोणाला शिक्षा करत नाही. ठीक आहे? तो कृपा करतो, आशीर्वाद देतो आणि तुमच्या भक्तीचं तुम्हाला फळ देतो आणि तुमच्या चांगुलपणाचं किंवा तुमच्या प्रामाणिकपणाचंही तुम्हाला तो फळ देत असतो. त्यामुळं घाबरायचं नाही. कोणताही देव, कोणतीही शक्ती, त्यांचं सामर्थ्य खूप मोठं आहे, त्यांचं मनही खूप मोठं आहे. कळतंय? मावेल एवढीशी चूक त्याच्यामध्ये मावू शकते, फरक नाही पडत. मग याचा असा अर्थ नाही की महिना देवपूजाच नाही करायची. कळतंय ना? कशासाठी करायची हे पण मी आज व्हिडिओमध्ये सांगितलं की त्याला जाणीव करून द्यायची की माझ्याकडे लक्ष दे. ठीक आहे? तर मग चालेल, काही फरक पडणार नाही. एखादी गोष्ट तुमच्याकडनं चुकून जर झाली, नाही करता आली तर काही होणार नाही. ठीक आहे? चला तर मग व्हिडिओ जर आवडत असतील, माहिती जर सगळ्यांना आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करत चला. नवनवीन व्हिडिओ आपण बनवत जाऊ. आणि तुम्हालाही जर अध्यात्मात काही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करत चला, मेसेज करत चला. आपला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि या व्यतिरिक्त माझ्याकडनंही काही चुका होत असतील तर बंधू भगिनींनो, तुम्ही मोठे आहात, जाणकार आहात. माझ्या बुद्धीला जेवढं पटतंय किंवा मला ज्ञान जेवढं आहे तर मला समजून घ्या आणि विषयाला आणखी थोडंसं प्रोत्साहन द्या. चला तर, जय आदिशक्ती, आदेश.